आश्वासक चेहरे कोणते वाटतात की यांच्यामुळे हिंदुत्व पुढे जाऊ शकतं? आपल्याला जर महाराष्ट्रातलं हिंदुस्थानातलं हिंदुत्व टिकवायचं असेल तर वारकरी संप्रदायाची नितांत गरज आहे. गावागावातले बंद पडलेले सप्ताह आपल्याला पुन्हा सुरू करावे लागतील. तो रामनामाचा जयघोष आपल्याला पुन्हा सुरू करावा लागेल. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहांची देशाला महाराष्ट्राला गरज आहे. या ज्या वाऱ्या जातात, पालखी सोहळे जातात, हे पण हिंदू धर्माचं शक्ती प्रदर्शन आहे, त्याची एक गरज आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय झाला, इतर सगळे पंथ, महानुभाव पंथ असू द्या, इतर जेवढे म्हणून काही पंथ आहे त्या सगळ्यांची आपल्याला हिंदू धर्मासाठी प्रचंड गरज आहे. आणि ज्या काही संघटना आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना की जे हिंदुत्व रक्षकच आहे, ही संघटना म्हणजे ही ताकदच आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुस्थानातली संघटना नाहीये, ही हिंदुस्थानाची गरज आहे, हिंदूंची गरज आहे, हिंदुत्वाची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल, महाराष्ट्राच्या मातीत काम करणारं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, व हिंदुत्ववादी जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांना आपल्याला खतपाणी घालावं लागेल, त्यांची कौतुकं करावं लागतील, त्यांना साथ द्यावी लागेल, तर आपला हिंदू धर्म सुरक्षित आहे. म्हणजे मी आज गावागावात जाऊन काय सांगतोय माहिती आहे पोरांना, तुम्हाला सरपंच नाही होता आलं तरी चालेल, प्रत्येकाला नाही शक्य ते. तुम्हाला आमदार नाही होता आलं तरी चालेल, नाही शक्य प्रत्येकाला, पण तुम्हाला एक होता येईल, हिंदुत्ववादी संघटनेचा सभासद तुम्हाला होता येईल. त्याच्यासाठी काही लई मोठी स्पर्धा नाही, त्याच्यासाठी मोठ्या निवडणुका नाही, फक्त कपाळाला टिळा लावायचा आहे, रामाचा अभिमान बाळगायचा आणि हातात भगवा ध्वज घ्यायचा आहे आणि हिंदुत्ववादी संघटनेला जाऊन जॉईन व्हायचं आहे. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला व्हा, तुम्ही वारकरी संप्रदायाला व्हा, तुम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला व्हा, तुम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलला व्हा. हिंदुत्ववादी संघटना ज्यांचा आदर्श राम आहे, ज्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे, अशा ज्या संघटना आहेत त्या संघटनांचं बळ जर आपण वाढवलं तर आपल्या देशातल्या हिंदुत्वाला धोका नाही. कोणी एक व्यक्ती काही हिंदू धर्म असा वाचवू शकतो किंवा हिंदू धर्माचा फार विचार पुढे घेऊन जाऊ शकतो असं म्हणायला काही तथ्य नाही. संघटनेला आपल्याला ताकद द्यावी लागेल.